कोपरगाव शहर पोलिसांनी शस्त्र तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत नवनवीन तयार करत असलेल्या तलवारींसह 18,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। यामुळे खडकी परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अद्याप 2ही आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र बनवण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी दिनांक 28 जुलै 2024 रोजी 5:30 वाजेच्या दरम्यान खडकी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो कारखाना उद्ध्वस्त केला। यावेळी शहर पोलिसांनी नवनवीन तयार केलेल्या तलवारी, शस्त्राला धार देण्यासाठी लागणाऱ्या 7 चकत्या, लोखंडी ऐरण, वेल्डिंग मशीन, हतोडा, 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 18,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, कोपरगाव।